नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण ब्रेडपासून एकदम झटपट होणारा टेस्टी असा नाश्ता करणार आहोत। हे तुम्ही डब्यासाठी करू शकता किंवा नाश्त्याला खाण्यासाठी करू शकता किंवा जर मुलांना भूक लागली तर पटकन तुम्ही हे त्यांना करून देऊ शकता। चवीला तर खूपच सुंदर लागतं। हे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा नुसतं जरी खाल्लं तरीही छान लागतं। तर असा ब्रेडचा नाश्ता तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला हे बनवायला सुरुवात करूया। आपल्याला सुरुवातीला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी बेसनचं पीठ घेतलं आहे, ते एका भांड्यात घालूया। आता याच्यात थोडं थोडं पाणी घालत याला थोडंसं पातळ करायचं आहे। हे बघा, अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं। याच्या गुठळ्या असतात त्या सगळ्या मोडून घ्यायच्या पिठातल्या। एकदम खूप आधी पातळ केलं तर मग आपल्याला त्या गुठळ्या मोडता येत नाहीत, म्हणून असं थोडं पाणी घालायचं अगोदर। आता इथे पिठातल्या गुठळ्या मोडल्या आहेत। आता याच्यात मी 2 इथे अंडी अशी फोडून घेतले, ती 2 अंडी घालणार आहे। आता अंडी व्यवस्थित पिठात मिक्स करून घ्यायची। पीठ आणि अंड्याचं असं एकजीव करायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं। म्हणून सुरुवातीलाच खूप पाणी घालू नका, कारण अंड्यामध्ये पण थोडं पातळ असतं, त्याचा व्हाईट भाग असतो तो। हे बघा, आता आपल्याला याच्यात घालायचं आहे। हे मिक्स झालं आहे। याच्यात आता थोडा कांदा चिरून घेतला आहे, तो घालायचा। टोमॅटो चिरला आहे, तो घालायचा। आता हे जे कांदा टोमॅटो आहे तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करा। सिमला मिरची घेतली, ती घालून घ्यायची। इथे मी एक ओली मिरची बारीक चिरून घेतली आहे, ती घालायची। याच्यात घालायची आपल्याला कोथिंबीर। आता हे याच्यात थोडंसं मिक्स करूया। आपण याच्यात पाणी नंतर ॲडजस्ट करायचं, अगोदर हे सगळं घालून घेऊया। आता सुके मसाल्यांमध्ये इथे 1 चमचा लाल तिखट आहे, अर्धा लहान चमचा गरम मसाला आहे, लहान अर्धा चमचा हळद, एक अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा इथे मी ओवा घेतला आहे आणि मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे। हे सगळे मसाले याच्यात घालायचे। आता हे घट्ट झालं आहे। पहिलं अगोदर हे सगळं मिक्स करूया, म्हणजे मसाल्याच्या परत गुठळ्या राहायला नको। असं व्यवस्थित मिक्स झालं की आता याच्यामध्ये पाणी घालायचं। आपल्याला ब्रेडचं पीस याच्यात बुडवायचं आहे, म्हणजे ब्रेडला वरून कोटिंग बसेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। हे बघा, हे असं मी असं ठेवलं आहे, म्हणजे खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही। म्हणजे आपण जेव्हा याच्यामध्ये ब्रेड घालणार तेव्हा ब्रेडच्या वरती व्यवस्थित याचं कोटिंग येणार आहे। गॅसवरती पॅन ठेवले, तेल घालून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित पसरायचं। आपण जे हे बेसनचं बॅटर तयार केलं आहे ते परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। आता इथे मी ब्रेड घेतला आहे, ब्रेड याच्यामध्ये व्यवस्थित डीप करायचा आणि मग आपल्याला आता हा तव्यावर घालून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित याला कोट करायचं आहे। आता हे तव्यावर घालूया। आता हा ब्रेड तव्यावर घालून घेऊया। व्यवस्थित याला पिठामध्ये घोळवायचं। गॅस थोडा मीडियमच ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। खूप छान लागतं हे, असं नक्की करून बघा। मुलांना टिफिनमध्ये द्यायला किंवा नाश्त्यासाठी असं झटपट होतं। आता हे खालच्या बाजूने थोडंसं शेकून घेऊया व्यवस्थित। आता याला वरच्या बाजूने परत थोडं तेल लावून घ्यायचं।
आता आपण हे परतून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आपण याच्यामध्ये बेसन पिठाबरोबर अंडं घालतो, त्यामुळे याची चव आणि वाढते. आता हे बघा, असं परतायचं आणि परत दुसरी बाजू छान व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला. आता हे भाजताना याला थोडंसं प्रेस करत भाजायचं, म्हणजे याच्या आतमध्ये जे पीठ वगैरे गेलेलं असतं तेही छान भाजतं, ते कच्चं राहत नाही. असं याला अलटी-पलटी करत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, असं प्रेस करायचं, म्हणजे ह्याच्या आतमध्ये कच्चं काहीच राहत नाही. अगदी झटपट होतं, अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही असं करू शकता. आता मी हे छान दोन्ही साईडने भाजून घेते. आता हे दोन्ही बाजूंनी मी अगदी व्यवस्थित भाजलं आहे. हे बघा, आता हे काढून घेऊया. आता इथे आपला ब्रेडचा नाश्ता करून तयार आहे. हे बघा, खूप सुंदर झालं आहे, अगदी छान होतं, सॉफ्ट असं तयार होतं. चवीला तर खूप सुंदर लागतं. हे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता. अगदी झटपट होणारा नाश्ता आहे, त्यामुळे असं तुम्ही नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.